जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी सुख झालिवो साजनी सुख झालिवो साजनी रूप पाहता रोजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झालिवो साजनी सुख झालिवो साजनी रूप पाहता रोजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
रखुमा देवी वर देवी वर रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा राहू आता हे चे ध्यान डोळा मन लंबट कोंड कोंडोनी धरीन जीवे देह भावी पुजीना राहुआची ध्यान डोळा मन लंपट कोट कोट धरिण जीव देह भावे पूजिन होईल येणे कळसा आले स्थिरावधी अंतरी कोंड कोंडोनी धरीन जीवे देह भावी पुजीना होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी कोट कोट धरिण जीव देह भावे पूजिन तुका म्हणे गोजिरिया विठो बापाया पडोया कोंड कोंडोनी धरीन जीवे देह भावी पुजीना तुका म्हणे गोजिरिया विठो बापाया पडू द्या कोट कोट धरिण जीव देह भावे पूजिन हरि विठोबा रघुमाई गोपार कुमारी गोपार घुमाई गोपार कुमारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तोहा विठ्ठल तोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मला विठ्ठली आवडी तोहा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल बरवान तोहा माधव बरवान सर्व सुखाचे आकर बाप रखुमा देवी बार बाप रखुमा
से आगार बाप रखुमा देवे बारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बन तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम झाली समाधान झाले समाधान झाले समाधान तुमसे देखिले चरण तुमसे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण आता उठावे से मना आता उठावे से मना आता उठावे से मना आता उठावे से मना येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत सुरवाडिकपणे हा सुरवाडिकपणे 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 सापडले केने येते सापडले केने येते सापडले केने येते सापडले केने आता उठावे से मना उठावे से मना आता उठावे से मना येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत तुका म्हणे भोग तुका म्हणे भोग तुका म्हणे भोग हा तुका म्हणे भोग गेला निवारिला लाग 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 उठावे से मना आता उठावे से मना अरे तुका म्हणे भोग हा तुका म्हणे भोग गेला निवारिला लाग गेला निवारिला गेला निवारिला लाग गेला निवारिला लाग आता उठावे से मना आता उठावे से मना नाही नारायणा येत नाही नारायणा नाही येत नाही नारायणा येत नाही नारायणा बार कुमारी जय जय बार कुमारी
पार घुमाई पार घुमाई पार घुमाई झाले समाधान 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 तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण आता उठावे से मला आता उठावे से मला झाले समाधान झाले समाधान झाले समाधान झाले समाधान हरे तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण आता उठावे से मला आता उठावे से मला
ये तना ये
कुंडली कवरदार हरि बोल श्री नामदेव तुकारा पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज के जगद्गुरु तुकाराम महाराज के शांतरम एकनाथ महाराज के प्रभु रामचंद्र भगवान के बेठला 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 थाला थाला बेठला बेठला हरि बोल श्री नामदेव तुकाराम हरिनाथ भगवान के ईश्वर महाराज के तुकाराम महाराज के बेठला 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 झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे से म्हणा ईत नाही नारायणा सुरवाडिकपणी इथी सापडली केनी आता उठावे से म्हणा ईत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठावे से म्हणा येत नाही नारायणा विठ्ठल सीतानाथ समारंभां मेनदास मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां भाविक विश्वासी हरि भाविक विश्वासी भाविक विश्वासी विश्वासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी तुका भाविक विश्वासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी भाविक विश्वासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी तुका मने नमन त्यासी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालत असलेली ही नैमित्तिक कीर्तनरूपी सेवा आपल्या या पुण्यभूमी लातूर शहरामध्ये भजनानंदी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नारायण तुळशीरामजी थोरात तात्या यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल तात्यांचा आज पुण्यस्मरणही आहे आणि त्याचप्रमाणे आज विशेष काळ आहे. आज पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यामुळं आपण या ठिकाणी सगळे जमा झालोत.
तुकोबाणी गाथ्यात काही विशिष्ट अभंगाची रचना केवळ वारकरी माणूस जेव्हा इहलोकाची यात्रा संपवून जातो त्याच्याकरिता केलेली आहे. जेव्हा तुलसी माला गळ्यामध्ये धारण करून आयुष्यभर भजन केल्या जातंय आणि देह ठेवण्याची वेळ येते किंवा देह ठेवल्या जातो, त्या महात्म्याकरिता काही अभंग महाराजांनी लिहून ठेवलेत. महाराजांनी त्या महात्म्याकरता अभंग लिहिला बघा. मला असं वाटतं महाराज म्हणाले, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. हो, आम्ही काळ सार्थक केला. आणखीन काय म्हणा वाटतं यांच्याकरता, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे यांच्याकरता म्हणायचं बरं का. आम्ही कीर्तनाला जातो, ज्याच्या गळ्यात माळ नसती पण त्याच्या श्राद्धाला आम्हाला अभंगाची पाडी येते, याच्यासाठी केला होता असं नेहमी सांगतो. आता हे काय सांगता, पण आयुष्य भजनाकरता खर्ची घातलं. अशा महात्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहोत. ज्यांच्यामुळे उपस्थित आहोत ते श्री हरिभक्तीपरायण परमादरणीय गायनाचार्य संगीतरत्न संतोषजी थोरात गुरुजी, त्याचप्रमाणे त्यांचे धाकटे बंधू श्री गणेश काका बरं का. बाकी सगळी मंडळी आहे. गुरुजींच्या प्रेमासाठी उपस्थित तुम्ही सगळी गुणवान गायनाचार्य, टाळकरी, भजनी मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियमची साथ देण्याकरता धायगुडे गुरुजी आहेत. बाकी सगळी तुम्ही मंडळी आहात. आता सगळ्याची नावं काही घ्यायचं कारण नाही. आता सगळे उपस्थित आहेत, थोरथोरे तुम्ही सगळे. जरासं चिंतन करू अभंगाचं, म्हणजे आपलं पाऊस पडा मोकळा. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. बहुतेक वारकऱ्याच्या पाठातला, म्हणजे वारकरी मुद्दाम म्हणतो बरं का. का हा अभंग ज्याचा पाठ नाही तो वारकरीच नाही, असा अभंग सगळ्याच्या पाठातला. हा अभंग झाल्याशिवाय संप्रदायात ते कुठलेच सांगता होत नाही, आरती होत नाही. असा उपसंहार प्रकरणातला महाराज देवाबद्दल काही मनोगत या अभंगामध्ये काढतायत. अनेक लोक असे भेटले, महाराज पुण्यतिथीचं कीर्तन अभंग तो मी वेगळाच घेतला बुवा, पण मी अंधश्रद्धा मानित नाही. हो, महाराजांचा कुठलाही अभंग घ्यायचा आणि सेवा करायची, त्यात काय. तसा हा गोड 4 चरणाचा सगळ्याच्या पाठातला आज परमार्थातला अनुभव कथन करणारा अभंग आहे. मला असं वाटतंय आजचा दिवसही त्याच अनुषंगाचा आहे. जीवन जगतोय माणूस, पण नुसतं जगण्याला कोणी विचारत नाही. त्या जगण्याबरोबर, त्या जीवनाबरोबर एक आदर्श नियमावली असली पाहिजे. नाही तर अनेक जीवजंतूही जन्माला आले, अनेक पशुपक्षीही जन्माला आले, सजीव सृष्टीमध्ये अनेक जन्माला आले, मग माणसंही त्याच्यामध्ये आले. जर त्या माणसाच्या जगण्याला आदर्श नसेल, अजून सोपं सांगतो, कोणाचं मार्गदर्शन नसेल, तर ते माणसाचं जगणंसुद्धा पशुसारखंच आहे. विठ्ठल सोपं घ्या ना. ओझं वाहतो त्या पशुला काय म्हणतात बरं? हा, ओझं वाहतो त्याला काय म्हणतात? गाढव म्हणतात. हा, बिचार दिवसभर ओझं वाहतंय बघा. हा, कुंभाराकडे असते ते मातीचं ओझं, विटाचं ओझं, दगडाचं ओझं. शहरामध्ये कामाला आता वाहन जात नाही, तिथं गाढव नेतात. आणि बिचारं ते गाढव दिवसभर ओझ्यानं फेऱ्या मारते. तुकोबाराने त्याला गोड प्रमाण दिलं. महाराज म्हणाले, पाठीवरी भार जातो वाहून या खर. त्याचं कामच आहे ते. ओझं वाहतो त्याला गाढव म्हणतात. संसाराचं ओझं वाहतो त्याला काय म्हणावं? सोपं की बरोबर आहे ना. ओझं वाहतो त्याला गाढव म्हणतात. संसाराचं ओझं वाहतो, अहंकाराचं ओझं वाहतो, विकाराचं ओझं वाहतो. मला वाटते त्याला सुद्धा काय म्हटलं पाहिजे? गाढवच म्हटलं पाहिजे. पण हे काय आहेत? हे जन्माला येऊन माणसात असून पशु आहेत. विठ्ठल विठ्ठल अनेक प्रमाणात महाराजांचे. महाराज म्हणाले, माणूस म्हणून जन्माला आलाय, पण काहीच नित्यनेम करत नाही, काहीच नित्यनेम करत नाही.
त्याच्या जीवनात सदाचार आचार नाही, तो जन्माला येऊन पशु आहे. काही नित्यनेमाविन अन्न खाय तो श्वान, एरा मनुष्यपण भार वाहे तो वृषभ बैल आहे म्हणले महाराज. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडं. अर्थात काय सांगतो, हे जन्माला आलेत माणूस म्हणून, पण वर्तणूक पशुची आहे. पण नुसत्या जन्माला येण्याला अर्थ नाही, आदर्श जीवन जगण्याला अर्थ आहे. विठ्ठल आणि मग आदर्श जीवन कोणाचंही घडत नाही. कोणीही जन्मापासून आदर्श होत नसतो. आदर्श जीवन घडण्याकरिता कोणीतरी मार्गदर्शक जीवनात असलं पाहिजे. शब्द बारीक आहे का? आदर्श जीवन असण्याकरता कोणीतरी मार्गदर्शक जीवनात असलं पाहिजे. कोणीतरी चांगला मार्गदर्शन करणारा महात्मा जीवनात आल्याशिवाय जीवन सुजलाम सुफलाम आदर्श घडत नाही. लक्षात घ्या, महाभारतामध्ये कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं. 100 होते कौरव आणि 5च होते पांडव. लक्षात ठेवा, युद्धाच्या अंती कौरवाच्या बाजूने पाणी पाजण्याकरता कोणी शिल्लक राहिलं नाही आणि 5 पांडवाच्या केसालाही धक्का लागला नाही. कारण काय आहे? 100 असून मरावं लागलं. मार्गदर्शक योग्य नाही, मार्गदर्शक आहे शकुनी मामा. आणि 5च पांडव आहेत, पण विजय संपादन केला, केसाला धक्का लागला नाही. का बरं? मार्गदर्शन उत्तम आहे. मार्गदर्शक आहे कृष्ण कन्हैया. आपल्या जीवनात मार्गदर्शक उत्तम असला की जीवन आदर्श होतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये कोणीतरी हाताला धरून हे असं नाही बाबा असं कर असं म्हणणारं असलं पाहिजे. आता मुद्दा आणखीन एक याच्या पुढचा घ्या. कोणाचंही मार्गदर्शन नसलं पाहिजे. हेही आहे का? जीवनात मार्गदर्शन असलं पाहिजे, पण कोणाचंही मार्गदर्शन नसलं पाहिजे. ज्याचं जीवन आदर्श आहे त्याचं मार्गदर्शन आपल्या जीवनात असलं पाहिजे. आणि मग जीवनाला काहीतरी त्या अर्थ राहतो. ज्याचं जीवन आदर्श नाही, जर तो मार्गदर्शक असेल तर मग महाराज म्हटले आप डुबे जजमान को लेके डुबे. स्वतः तो बुडतोच, पण सोबत त्याच्या मागं जाणाऱ्याला सुद्धा बुडवतो. म्हणून आदर्श जीवन ज्यांचं आहे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, म्हणजे आपलंही जीवन आदर्श होत असतंय. विठ्ठल विठ्ठल माणसामध्ये तर कोणी आदर्श एखादा गुण असेल, पण अवगुण असतोच की. पण परिपूर्ण आदर्शवान जीवन कोणाचं असेल तर केवळ साधूच आहे बघा. परिपूर्ण आदर्शवान जीवन देवाचं सुद्धा नाही, कारण देवाच्या काही गोष्टीचं आचरण करायला गेला तर ते आपल्याच्यानं होणार नाही. पण साधूचं जीवन परिपूर्ण आदर्शवत आहे. आणि मग साधूच्या जीवनाचा, साधूच्या अनुभवाचा आदर्श नेहमी माणसानं घेतला पाहिजे. चांगले जे ईश्वर कोणी आपल्या जीवनात श्रीगुरू होतात, सद्गुरू होत आहेत, साधू होत आहेत, त्यांचा आदर्श जीवनात आला की जीवन चांगलं होतं आहे. साधूचा आदर्श घेतला पाहिजे. साधूचं चांगुल पण आपल्या अंगात आलं पाहिजे. परमार्थ कोणाकडं पाहून करावा? परमार्थ साधूकडं पाहून करावा. आमचा परमार्थ साधूकडं पाहून नाही, आमचा परमार्थ इतराकडं पाहून आहे. हे माझं नाही, चाणक्याचं सूत्र आहे. चाणक्य म्हणाले गतानुगतिको लोको न लोक परमार्थिकः वालुकालिंगमात्रेन कथम मे ताम्रभाजनम. जगातली माणसं परमार्थ करतायत, साधू करा म्हणाले म्हणून नाही, साधू सारखा परमार्थ करावा म्हणून नाही, मग शेजारी परमार्थ करतात म्हणून. का करता परमार्थ? का घालता माळ? आता असे अनेक लोक भेटतात बघा आम्हाला. हो बाबा मी सोमवार करतो. का करतो? म्हणजे आमची आजी मरताना म्हणली होती करीत जा म्हणून करतो. का घातलेली माळ? म्हणजे आमच्या वडिलाला होती, आमचे वडील गेल्या वर्षी वारले, मग आमचे वडील मरताना म्हणले तू माळ घाल, ते म्हणले म्हणून मी माळ घातली. हो हे सगळं चाललं बघा. का करतो रे कार्यक्रम? का करतो पारायण? म्हणजे आमचे शेजारी करतात म्हणून. त्यांच्यापेक्षा विशिष्ट काही आम्हाला दाखवायचं म्हणून आमचं देखोवेखी परमार्थ, आमचा आदर्शवत परमार्थ नाही,
आमचा जगाकरिता परमार्थ आहे, जगाला दाखवण्याकरिता परमार्थ आहे. महाराज म्हणाले असा परमार्थ कामाचा नाही. साधू संतांच्या मार्गदर्शनानं केलेला परमार्थ उत्तम आहे, उत्तम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला असं वाटतंय अत्यंत जवळचे साधू आहेत आपल्या जगद्गुरु तुकोबाराय. आणि मग तुकोबारायचा आदर्श घेऊन परमार्थ करायला काहीच हरकत नाही. कारण महाराजांची गाथा परिपूर्ण ज्ञानानं भरलेलंच आहे. सागर आहे तो ज्ञानाचा. काहीही विचारा महाराजांना, महाराज साधकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत बघा. महाराजांना विचारा की महाराज आम्ही पैसा कसा कमवावा, महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. जोडनिया धन उत्तम जोडनिया धन उत्तम जोडनिया उत्तम जोडनिया उत्तम कसं कमवावं पैसा, महाराज म्हणाले जोडोनिया धन उत्तम व्यवहारानं कमवावा आणि उदास विचारानं खर्चावा. महाराजांचं जीवन आदर्शभूत आहे. काहीही विचारा, महाराज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. म्हणून महाराजांसारखा परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे आणि म्हणून महाराजांना आदर्श म्हणायचं आहे. तुकोबारायासारखा विशेष परमार्थ जगामध्ये दुसरा कोणाचाच नाही. आणि म्हणजे आपल्याला सुद्धा आपला विशेष परमार्थ करायचा आहे, जीवन आदर्श बनवायचं आहे. महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि मग आजच्या दिवसाला अनुसरून ज्यांच्यामुळं जीवन आदर्श झालं त्यालाच श्रीगुरू म्हणतात बघा. आता लोक इतराच्या मागं लागले, जरा गोऱ्या रंगाचा, चांगल्या काडबर धोत्राचा, जरा चांगला महाराज दिसला, लोक म्हणतात हेच आमचे गुरु. हो, दुसऱ्या दिवशी दुसरा महाराज दिसला की लोक म्हणतात कालचा गेला, आज हा नवा गुरु. हो, असे अनेक आहेत जगामध्ये. आता आमच्या शेजारचा एक काल परवा दिवशी आलता, म्हणे बाबा गुरु बदलाय काय करावं लागतंय. मी म्हणलं फाशी घेऊन मरायचं आणि जन्माला यायचं, पुन्हा बदलाय. तर तसं कसं होतंय? हे काय इतकं सरळ सोपं आहे की काय? पण महाराज जगाला वाटतंय सर. पण लक्षात ठेवा, परमार्थाचा अनुभव येण्याकरता श्री गुरु कृपा झाल्याशिवाय
परमार्थाचा अनुभव येत नाही. मी म्हणतो असं नाही, ते ज्ञानोबराय सुद्धा म्हणाले भावे विना देवा नकरी संदेह भावे विना देवा नकारे संदेह भावे विना देवा नकारे संदेह भावे विना देवा नकारे संदेह गुरु बिना अनुभव कैसा करे गुरु बिना अनुभव कैसा करे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना गुरु बिना अनुभव कैसा करे गुरु बिना अनुभव कैसा करे गुरु बिना अनुभव बिना देवा करे गुरु बिना अनुभव कैसा करे गुरु बिना अनुभव कैसा करे गुरु बिना अनुभव कैसा करे कैसा करे भाविवीन देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव कळत नाही. निसंदेह महाराज म्हणाले, संदेहच नाही त्याच्यात काही. पण लक्षात ठेवा, देव कळाला पण अनुभव नाही येत, त्याच्याकरता गुरुवीन श्री गुरुची कृपा लागते जीवनामध्ये. त्याच्या खाली सांगितलं गुजेवीन हित कोण सांगे. श्री गुरुशिवाय कोण सांगतं हित. आणि हित म्हणजे काय, पुढं त्याचंच वर्णन आले विष्णुविंजपामध्ये. ते पुढं म्हणाले द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. द्वैत अद्वैत ज्या ठिकाणी संपल्या जाते हे कशानं प्राप्त होतंय. महाराज म्हणाले गुरुविन ज्ञान. ते श्री गुरुच्या कृपेनं प्राप्त होतंय. आदर्श जीवन घडते गड्या श्री गुरुच्या सद्गुरूच्या संताच्या कृपेने. म्हणून आदर्श जीवन घडण्याकरता संताचा आदर्श घेतला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज प्रपंचातली प्रपंच करणारी सर्वसामान्य जीवन आहेत आमची. आम्हाला ज्ञान कळत नाही, अज्ञान कळत नाही, द्वैत अद्वैत काही कळत नाही आम्हाला. आणि मग आमचं समाधान करणं, आम्हाला सुखी ठेवणं तुमचं काम आहे. त्याच्याकरिता काही केलं पाहिजे. काही साधक तुकोबरायकडे गेले. महाराज संसारात रमलेली माणसं आहेत आम्ही. आम्हाला काही गोष्टीची गरज आहे. बारीक आहे का जरा चिंतन माझं. मृत्यू लोकातल्या माणसाला 3 गोष्टीची मूलभूत गरज आहे. कशा कशाची. अन्न वस्त्र आणि निवारा मूलभूत गरज आहे. असलं पाहिजे बघा. निवाऱ्याची प्रत्येकाला गरज आहे. निवारा आता पावसाचे दिवस आहेत. कीर्तन करण्यासाठी सुद्धा काय लागतो, निवारा लागतो. निवाऱ्याची प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला काही ना काही असलं पाहिजे. घर असलं पाहिजे, निवारा असला पाहिजे. असं वाटतंय बघा. सगळ्याला असलं पाहिजे निवारा. श्रीमंत असला तरी निवारा असावा लागतो. गरीब झोपडीत राहणारा असला तरी निवारा असावाच लागतो. निवाऱ्याशिवाय भागत नाही. अजून थोडं पुढं चला. राजा झाला तरी निवारा लागतो. राजाच्या निवाऱ्याला राजवाडा म्हणतात. त्याच्याऐवजी एखादा शेठ झाला, सावकार झाला, त्यालाही निवारा लागतो. त्याला हवेली म्हणतात बघा त्याच्या निवाऱ्याला. एक प्रपंचिक गरीब सर्वसामान्य जीवन जगणारा माणूस झाला तरी निवारा लागतो. त्याला घर म्हणतात. आमच्यासारखा फकीर झाला त्यालाही निवारा लागतो. त्याला मठ म्हणा, आश्रम म्हणतात. अजून सांगू का, देव झाला, देव
त्या देवाला सुद्धा घर लागतंय बघा, त्याला मंदिर म्हणतात. निवाऱ्याशिवाय भागत नाही, असावं लागते. म्हणून तो महाराज म्हणाले बसवावे घर, असावं लागते घर. निवाऱ्याची गरज आहे. आता सगळीकडे माझ्याकडे बघा आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या. निवाऱ्याची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? च काढून टाका, च काढून टाका. निवाऱ्याची गरज आहे, गरजच आहे असं म्हणू नका. ज्याला निवारा नाही ते काही जगत नाहीत का? तर हिमालयात राहणारे साधू कुठं निवारा आहे? जगनात का? ज्या पोराला मायबापानं काढून टाकलं, घरातून हाकलून दिलं पवन महाराज, जगनात का? जगायलेत. माणसाला निवाऱ्याची गरज आहे, गरजच आहे असं म्हणू नका. परमार्थ करण्याकरता काही अनुकूल परिस्थिती प्रतिकूल असली तरी होतो की परमार्थ. पुढं आहे का? निवाऱ्याची माणसाला गरज आहे, गरजच आहे म्हणू नका. पुढची गोष्ट आहे वस्त्र, कपडे असली पाहिजे. हो, असले पाहिजे का असलीच पाहिजे? असले पाहिजे. हां, भारी भारी कपडे आहेत लोकांकडं. आमच्या एका कीर्तनकारानं 12,000चं उपरणं आणलं. मी म्हणलं कशाला आणलं रे? ते म्हणला कीर्तनात कंबर बांधायला लागते. पण म्हणलं 12,000चं काय आणि 12 रुपयाचं काय? ते म्हणला तसं नाही, याच्या किनारी चांदी भरली म्हणला, त्या काठात चांदी भरली म्हणला. आणि मी म्हणलं मग चांदी भरलेल्याचा फायदा जगाला काय, तुला एकट्यालाच? ते म्हणला ते उपरणं बांधतानाच असं बांधायचं, लोकाला किनारच दिसली पाहिजे. बाबा तुम्हाला एक भेट देतो. नको बाबा म्हणलं, लोक रात्रीच कुठंतरी अडवून मारतील मला आणि ते उपरणं घेऊन जातील, काय करायचं? हो, पण माणसं असलं पाहिजे, कपडे निवारा वस्त्र असलं पाहिजे. पण वस्त्राशिवाय काही अडतंय असं म्हणू नका. माणसाला निवाऱ्याची गरजच आहे, गरज आहे, गरजच आहे असं म्हणू नका. वस्त्राची गरज आहे, गरजच आहे असं म्हणू नका. अनेक महात्मे आहेत, जैन समाजाचे साधू कपडे घालत नाहीत. आपल्यातही काही संन्यासी परंपरेचे लोक नुसत्या लंगोटीवर राहतात, चालले की जीवन त्यांचं. हो. तर तिसरा मुद्दा विशेष आहे, अन्न. आता सांगा विचार करून, अन्नाची गरज आहे का गरजच आहे? हां हां, हे पटलं बरं का, हे पटलं मला तुमचं. गेल्या वर्षी मी गेलो होतो अयोध्येला, मंदिराचं काम अर्ध झालं होतं तेव्हा. आणि एक महात्मा श्रीरामाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होता, त्या अर्ध्या झालेल्या. हातपाय इतके छोटे झाले होते, पाहून माझ्या मनात असं वाटलं दर्शन घेतलं पाहिजे आपण. मी गेलो, दर्शन केलं बाबा. पण ते बोलत नव्हते, त्यांचे शिष्य बोलत होते. मी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या शिष्याने सांगितलं ओ बात नाही करते. त्यांना विचारलं यांचं असं नाव काय? ते म्हणजे आम्हालाही माहीत नाही. काहीतरी असेल की. हे महात्मे गेली 33 वर्ष उभे आहेत म्हणून यांना लोक खडेश्री स्वामी म्हणतात. उभेच आहेत हे कायम. वा, मग का बरं बसत नाहीत हे? म्हणे यांनी शपथ घेतली जन्माला आल्यावर, म्हणजे त्यांना कळायला लागल्यास की ज्या दिवशी प्रभू राम मंदिरात बसेल त्या दिवशी मी सुद्धा जमिनीवर बसेल. आणि त्या दिवशीपासून हा महात्मा उभाच आहे. कदाचित मी जेवण केलं तर मला झोप लागेल म्हणून हा महात्मा 32 वर्ष झाला अन्नाचा कणही खात नाही, फक्त पाणी पिऊन जगतो. मग आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, अन्नाची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? यूट्यूब आहे सगळ्याकडं. आता यूट्यूबला नाव टाका कीर्तन सुटल्या सुटल्या धुनीवाले दादा, बाकी काही घेणं नाही आपल्याला. पण तो लंगोटीवर राहणारा महात्मा नर्मदेची परिक्रमा करतो बघा पायी. 36 महिने काही परिक्रमा चालू आहे त्यांची, फक्त नर्मदेचं पाणी पितो. किती महिने झाले? 36 महिने, म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष. हा, मग 3 वर्ष विना अन्नाचा जगतोय. मग आता सांगा अन्नाची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? गरज आहे, गरज आहे. असलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, फक्त असलंच पाहिजे असं काही नाही. अनेक महात्मे आहेत. अजून एक नाव टाका यूट्यूबला, नाव आहे प्रल्हाद जानी. गुजरातचा साधू देवीचा उपासक आहे. नाव आहे प्रल्हाद जानी. 90 वर्ष जगला महात्मा. वयाच्या 5व्या वर्षापासून अन्नाचाही त्याग केला आणि पाण्याचाही त्याग केला. अन्नही नाही पाणी नाही. यूट्यूबला टाका लगेच येते. शास्त्रज्ञांनी त्यांच्या शरीरावर प्रयोग केले, हे कसं जगतंय? शास्त्रज्ञाला उत्तर कळालं नाही. हे जगतात परमार्थिक ताकदीवर, पण अन्न खात नाहीत, पाणी पित नाहीत. याचा अर्थ काय? अन्नाची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? आपल्याला लागते आता कीर्तनाला जावं लागते, खाल्ल्याशिवाय आवाज निघतच नाही. हां,
हे आमचं नाही, महाराजच म्हणाले जरी झाला संन्याशी, जरी झाला संन्याशी, मध्यानाशी तोंडवाशी, मध्यानाशी तोंडवाशी, मध्यनासी तोंडवासी, 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 घरी झाला संन्यासी, मध्यनासी तोंडवासी, मध्यनासी तोंडवासी, मध्यनासी तोंडवासी. जरी झाला संन्याशी, माध्यान्नाशी तोंडवाशी. भूक लागते बाबा, असावं लागते अन्न, पण ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. नसलं तरी चालतंय. पुढपुढ ऐका आता. माणसाला निवारा असावा लागतो, असावाच लागतो असं नाही. माणसाला वस्त्र असावं लागतंय. मला वाटते या समाधानाची सगळ्याला गरज आहे. फार सोपा शब्द आहे, 4च अक्षर आहेत, समाधान. फक्त ते मिळणं मात्र इतकं सहज आणि सोपं नाही. अनेकाची खटपट समाधानाकरिता आहे, पण समाधान मिळेलच नाही सांगू शकत. आणि मला वाटते संसारात तर समाधान मिळतच नाही. उगं समाधानाचा भास आहे, संसारात समाधान नाही. असलं तरी ते क्षणिक आहे. ते विषय सुखाचं आहे, ते कायमस्वरूपी नाशवान समाधान आहे. मग समाधान फार कठीण आहे, नाही मिळत. एकाला विचारलं, महाराज समाधान मिळत नाही म्हणतात, कठीण आहे म्हणतात, मग मिळतच नाही का? मिळते, काही ठिकाणी मिळतंय म्हणले समाधान. कुठं मिळतंय? माझ्या अभ्यासात 3 ठिकाणी समाधान मिळतंय बघा. समाधान मिळतंय भगवत नामचिंतनामध्ये, समाधान मिळतंय साधूच्या दर्शनामध्ये, आणि समाधान मिळते देवाच्या दर्शनामध्ये. विठ्ठल विठ्ठल समाधान मिळते हरिकीर्तनात, नामस्मरणामध्ये. बारीक आहे का? भागवतातली कथा आहे, 2य स्कंदात आली, प्रथम स्कंदातच आहे पण उत्तरार्धात. ऐका. व्यास महाराज मोठा साधू, आज ज्यांची जयंती आहे, व्यास पौर्णिमा म्हणतो ना आपण. जगाचे गुरु झाले व्यास, पण ते व्यास एके दिवशी उदास बसले बघा. आणि नारद महर्षी भेटाय गेले. नारदांनी व्यासाकडं पाहिलं, व्यास उदास. व्यास महाराज का हो उदास बसला? आणि व्यास महाराज, साधूने उदास बसू नये, त्यानं चिंता करू नये. कारण जो चिंता करतो, साधू होऊन चिंता करतो, तो साधू नसतो म्हणले. फकीर होकर फिकीर करता होतो साला गधा आहे. गाढव आहे म्हणले चिंता करणारा. चिंता करू नये. अरे फिकर सबको खा गई, फिकर सबका पीर, फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर. चिंता टाकून देतो त्याला साधू म्हणतात. आणि तुम्ही चिंता करत बसलात, काय करू म्हणे. मी अनेक ग्रंथ लिहिले पण माझं समाधान होत नाही. इथे चालायचं बरं का. अनेक ग्रंथ लिहिले पण काय होत नाही, समाधान होत नाही. समाधानाकरता काय करू? नारदांनी उपाय सांगितला. सांगू? ऐकताल माझं? हो सांगा. मला वाटते समाधानाकरता तुम्ही भगवत कथा केली पाहिजे. ज्ञानप्रधान ग्रंथानं समाधान होत नाही, पण हरिकथेनं समाधान होत आहे. आणि मग व्यास महाराज म्हणजे काही म्हणतात. नारदाला स्वतःचं पूर्वजन्माचं चरित्र सांगावं लागलं तेवढ्याकरता, ते पटवून देण्याकरता, की बाबा हरी फार कृपाळू आहे आणि त्याच्या कथेनं, त्याच्या नामस्मरणानं समाधान होतंय. तुकोबाने त्याचं वर्णन केलं बघा. करू हरि गाता, सतनाम घोष करू हरि गाता, सतनाम घोष करू हरि गाता, सतनाम घोष करू हरि गाता,
सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान हो सर्व अलंकार कशानं होतंय समाधान? सदा नामघोषानं आणि सदा हरिकथेनं समाधान. हे पहा, परमार्थात समाधान होतंय, संसारात होत नाही. अरे परमार्थात समाधान होतंय म्हणून तर पावसाचं वातावरण असताना आपण सगळे जमा झालोत की. अरे बडी भाऊ, तुम्ही इतक्या दुरून आलात, कशा करता आलात? समाधाना करता आलात. तुम्ही सगळी मंडळी तिथून, मी तिथून टाकळून आलो. आज तर काय धिंगाणा आमचा सांगू तुम्हाला, विचारूच नका. आज मठात शिष्य व्हायची लई लोकाला गडबड आहे. मला लई कटाळा आहे त्या गोष्टीचं. पण आता काय करता, ती परंपरा आली आता, असो रामकृष्ण आहे. पण हे समाधान कीर्तनात, समाधान कथेमध्ये समाधानाकरिता माणूस धावपळ करतो. बघा, एखाद्या कीर्तनात पाकिट मिळणार नसतंय, पण तरी जातो का? समाधान मिळवायचं आहे ना. पाकिटाचं मरू देव, पण काय मिळवायचं आहे? समाधान. एखाद्या कीर्तनाचं 5,000 मिळू द्या एका चालीचे दत्ताबुवा, पण कीर्तन पडू द्या. घरी गेल्यावर माणूस म्हणतो 5 दिले पण नाही, मजा नाही आली. काय अर्थ त्याचा? पैशात समाधान नाही, तिथल्या त्या कीर्तनात समाधान आहे. आणि मग कीर्तनाकरिता, समाधानाकरिता इथं यावं लागतंय. समाधानाकरिता कथेला जावं लागतंय. समाधान होतंय हरिकथेनं, हरिनामानं. अजून कशानं होतं समाधान? महाराज म्हणले साधूच्या दर्शनानं समाधान होते. तो का म्हणा झाले समाधान. कशानं? देखिल्या चरण वैष्णवाचे, साधूचे दर्शन झाले की समाधान. अजून कशानं समाधान होतंय? विचारलं, हो तुकोबा कशानं झालं तुमचं समाधान? महाराज म्हटले त्या विटेवरच्या मालकाचे पाय पाहिले, माझं समाधान झालं. अभंगाचं पहिलं चरण आहे. झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान. समाधान झाले समाधान दान तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण आता उठावे आता उठावे तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण आता मना झाले समाधान, तुमचे देखिले चरण, चरण तुमचे देखिले चरण झाले समाधान, तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण, झाले समाधान. तुमचे देखिले चरण,
देवाचे पाय पाहिले, समाधान झालं. समाधान इतरत्र मिळत नाही, ती दुर्मिळ गोष्ट आहे, फार दुर्मिळ आहे. अनेकाला समाधान मिळालं नाही. का बरं मिळत नाही? काही गोष्टी येतात. काही वेळेला समाधान मिळत नसते, मानावं लागत असते. समाधान मिळत नाही पण काय करावं लागतंय? मानावं लागतंय. संसारात समाधान मिळतंय का? नाही. पण कसं काय जगायलोत? मानायलोत ना. आणि हे मी म्हणतो असं नाही. महाराज म्हणले, बाबा ज्यांनी संसारात समाधान मानलं त्यांचंच बरं झाले बरं का. म्हणून काय करा? संसारात समाधान माना. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी भोगतो न गाणे संचिता वाचोनी, भोगतो न गाणे संचिता वाचोनी, भोगतो न गाणे संचिता वाचोनी, भोगतो न गाणे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, मन बोने माने मानो नाही केलो, मन बोने माने मानो नाही केलो. समाधान करावे ते मने समाधान, मन बोने माने मानो नाही केलो, मन बोने माने मानो नाही केलो, मानो नाही केलो. महाराज म्हटले, जे प्रारब्धात होणार आहे ते होणारच आहे. आणि मग जे आहे त्याच्यात समाधान माना. भोगतो न घडे संचिता वाचोनी, आणि करावे ते मनी समाधान माना. अजून एक महाराजांचं प्रमाण आहे बघा. जेबिले आनंद तसेच राहावे, तेथे आसू द्यावे समाधान, तेथे आसू द्यावे समाधान. जसं ठेवलंय तसं राहा, समाधान माना. दुर्मिळ आहे समाधान. हरिपाठ पाठांनी सगळ्याचा. हरिपाठामध्ये 28 अभंग. हरिपाठात हरी शब्द आलाय 48 वेळा आणि ध्रुपद धरून 108 वेळा. लक्षात ठेवा. हरिपाठात रामकृष्ण शब्दालय 14 वेळा, ज्ञानदेव शब्दालय 11 वेळा, गुरु शब्दालय 2 वेळा. हरिपाठामध्ये पाप शब्दालय 6 वेळा आणि पुण्य शब्दालय 2च वेळा. आता गिरी मोजा, ध्रुपद सोडून बरं का. हरिपाठात इतकं समाधान दुर्मिळ आहे की हरिपाठात समाधान एकदाच आलंय बघा. हरिपाठात समाधान किती वेळा आलंय? एकदाच आलंय. कुठं आलंय? कुठं आलंय? पुढचं म्हणतो, मागचं म्हणा. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवी रम्य, ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. रम्य रमले. कुठं रमले? कुठं रमले? हरीचे चिंतन सर्व काळ. जिथं हरिचिंतन आहे तिथे समाधान. आणि मग हे समाधान दुर्मिळ देवाच्या पायाजवळ मिळतंय. समाधानाचा अत्यंत जवळचा संबंध आहे मनाशी. जरा बारीक आहे का? कारण समाधान जे होतंय ते कोणाला होतंय? समाधान जे होतंय ते कोणाला होतंय? मनाला होत असते समाधान. मन मानित असते समाधान, मन होत असते समाधानी. समाधान हा मनाचा विषय आहे. मनाशिवाय समाधान होऊ शकत नाही. बारीक आहे का? माणसाच्या मनानं मांडलं तर समाधान होतंय, नाही मांडलं तर काहीच होत नाही. महाराजांचे अनेक प्रमाण आहेत. महाराज म्हटले, मन समाधानी असेल तर
विष सुद्धा सोनं वाटतंय. आणि मन समाधानी नसेल तर चंदनाने सुद्धा अंग पोळते. मनाच्या तळमळी चंदनी ही अंग पोळी आणि चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. मनाचं समाधान असेल विष सोनं वाटतंय, मनाचं समाधान नसेल चंदनानं अंग पोळते. समाधान मनाचा विषय आहे. माझ्या समोर बसले बहुतेक सगळ्या लोकांना सत्यनारायणाची पूजा माहीत आहे. सत्यनारायण कोणाला माहीत नाही. मी नेहमी सांगतो, हा दृष्टांत मला जरा भावतो बघा. त्या सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो त्या गर्याचा, आणि एरवी माणूस घरामध्ये शिरा करून खातो तो सुद्धा गर्याचाच. पण जरा बारीक आहे का, सत्यनारायणाच्या पूजेला भाजलेला गरा आणि शिर्याकरता भाजलेला गरा दोन्ही सारखेच आहेत, एकच आहेत. फक्त दोन्हीत फरक असा आहे, सत्यनारायणाकरता भाजलेल्या गर्यानं प्रसाद म्हणून समाधान होतंय आणि शिर्याकरता भाजलेल्या गर्यानं नुसतं पोटच भरतंय. मग पोट भरण्याला किंमत नाही, मन भरण्याला किंमत आहे. आणि मग त्याला म्हणतात समाधान. जिथं मन भरतंय त्याला म्हणत असतात बघा समाधान. मिळते कुठे परमार्थामध्ये. विठ्ठल विठ्ठल तुकोबा, देवाच्या पायाजवळ तुम्हाला समाधान मिळालं? हो म्हणे, अत्यंत समाधान मिळालं आम्हाला. असं समाधान मिळालं ते समाधान आता कुठेच मिळणार नाही. मग तुकोबा, झालंय तुमचं काम. तुम्हाला देवाच्या पायाजवळ समाधान मिळालंय, चला आता जाऊ घरी. महाराज म्हटले, घरी जायची फार इच्छा आहे हो, पण काय करू, ज्या देवाच्या पायाजवळ समाधान मिळालंय तिथून माझं मन आता निघायला तयार नाही. अभंगाचं दुसरं. आता बुद्धा बेसे मला आता बुद्धा बेसे मला आता बुद्धा बेसे मला थोडा आता उठावे से माला आता उठावे से माला आता उठावे से माला आता उठावे से माला येत नाही नारायण येत नाही नारायण आता उठावे से माला आता उठावीसे म्हणा येत नाही नारायणा देवा. माझं मन आता तुझ्या पायाशी गुंतलंय रे. इथून उठ म्हणल्यानं ते आता उठत नाही बघ. इथं मला फार समाधान मिळालं, आता इथून माझं मन जायला तयार नाही. महाराज, शंका आहे आमची. जे मन कुठेच थांबत नाही,
जे मन सारखं धावत राहतंय ते मन. आणि थांबलं देवाच्या पायाजवळ, हो म्हणे थांबलं. त्या मनाच्या स्वभावाबद्दल वर्णन करताना भगवान म्हणाले, गीतेमध्ये अनेक ठिकाणी वर्णन आलं बघा. चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम नेवायुरेव सुदुष्करम. 5व्या अध्यायात वर्णन आले. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासनुत कौंतय वैराग्य न गृह्यते. वैराग्यवान असू द्या, ज्ञानी असू द्या, विद्वान असू द्या, अभ्यासू असू द्या, पंडित असू द्या, त्याच्या मनानं ठरवलं धोका द्यायचं की देतेच म्हणे ते. उपनिषदातली कथा फार गोड आहे बघा. व्यास महाराज ग्रंथ लिहित होते आणि व्यासांचे 4 शिष्य पैकी जैमिनी नावाचा शिष्य जवळ बसला होता. ते सूत्र होतं तर मला आठवत नाही. विद्वा सम्मपी न करशती असं. त्याचा अर्थ असा होता, माणूस किती विद्वान होऊ द्या, किती ज्ञानी होऊ द्या, साधू संन्याशी होऊ द्या, तरीही त्याचं मन धोका देतच. विद्वा सम्मपी न करशती. आणि मग हे व्यासाने लिहिलं सूत्र. जैमिनीने ऐकलं आणि सांगितलं, गुरुदेव मला जरा चूक वाटते तुमच्या सूत्रात. म्हणे का? तुम्ही लिहिलंय कसं की साधू झाला तरी, संन्याशी झाला तरी, जपी तपी झाला तरी त्याचं मन धोका देत आहे. व्यास महाराज म्हणजे मग बरोबर लिहिलंय मी, पण मला वाटते म्हणजे साधू झाल्यास मन धोका देत नसेल. आणि ते सूत्र बदला तुम्ही, अपी अपी न करशती. हां असं लिहा. व्यास महाराज म्हणले तसं नाही, हे सूत्र राहू द्या, 2 दिवसानं लिहू. व्यास महाराजांनी गंमत केली आणि सांगितलं जैमिनीला, मी बाहेर निघालो म्हणले, येऊपर्यंत 2 दिवस आश्रम सांभाळा. जैमिनी म्हणले ठीक आहे. आता गुरु महाराज मठातून गेले की शिष्याला लय उकळ्या फुटत असतात. त्याला वाटते सासूच गेली आपली, हो तानच नको. आणि मग ते जैमिनी महाराजाला बरं वाटलं, गुरु महाराज गेले आता निवांत, पावसाचे आशीष दिवस. पण व्यासांना परीक्षा घ्यायची. 4 वाजण्याची वेळ झाली, असा धोधो पाऊस पडायला लागला. धुनी पेटवलेली होती आश्रमामध्ये, जैमिनी महाराज बसले होते. तेवढ्यामध्ये दारातून कोणास तरी कुडकुडण्याचा आवाज आला. जैमिनी महाराज उठून बाहेर जाऊन पाहतात तर एक मध्यम वयाची स्त्री पावसात पूर्ण भिजली आहे आणि दारामध्ये थंडीनं कुडकुडत उभी आहे. जैमिनीला वाटलं आपला साधूचा आश्रम आहे, असं कोणी दारात उभं असलेलं बरं वाटणार नाही. बाई आत या, इथे उभा राहा म्हणे, बाहेर थंडी वाजते. ती बाई जरा आत आली, दारात उभं राहिली. पुन्हा जैमिनी महाराजांच्या मनात आलं, दारातही हवा लागतीच की, भिजलेली आहे, थंडी वाजत असेल. इकडे या म्हणे, इथं यज्ञाजवळ बसा जरा, या यज्ञकुंडाजवळ तुम्हाला गरमी मिळेल. ती बाई आली, यज्ञकुंडाच्या पुढे बसली. जैमिनी महाराज बाजूला बसले. आणि मग 2 माणसं बसल्यास काय बोलत राहतात का? बिना बोलता राहतात थोडीच. मग बसले, मग चर्चा. आणि मग चर्चा, हे पहा एक गंमत अशी असते, 2 सारखे विचाराची माणसं भेटली की सारखं बोलत असतात बरं का. राजकारणातली 2 माणसं भेटली की राजकारणाचंच बोलत असतात. 2 महाराज लोक भेटले की ह्या त्या महाराजाचं उकरीत असतात. परमार्थाचं उकरीत नाहीत. अनुभवाचा तज्ज्ञ माणूस आहे त्यातला मी. हा कोणी भेटा, ते गायक भेटू द्या 2, ते त्यांचं काढतात. वादक भेटले त्यांचं काढतात. ऐकणारे भेटले, त्याला नाही जमलं, ह्याला नाही जमलं, ते काढतात. त्याचं काय शेवटी हे चालत असते. तसं चांगले अट्टल संसारिक भेटले की ते संसाराचं बोलतात. आणि अट्टल संसारिक जर साधूच्या मठात गेला तर त्या साधूलाही संसाराचं बोलायला लावतात ते. हे ध्यानात धरा. अनुभव लोक आमच्याकडे आले तेव्हा असा म्हणला, ह्यो तसा म्हणा, उठार जा घरी, आपलं काय किरकिर लावली. आले ताप आहे. दत्ताभाई आता गेल्या वर्षी बघा राखी पौर्णिमेला एक बया आली. म्हणलं का आलीस माय? म्हणजे तुम्हाला बाबा राखी बांधायची. म्हणलं बरं झालं वा आलीस, बस. मी म्हणलं लईच प्रेमानं राखी बांधायची. तिकडून माजलगाव कोण आली, इतक्या लांबून मला राखी बांधायला आली. मला बरं वाटलं, चला कोणी का असणं आहे, कोणाला तरी वाटलं बाबा बाबाला राखी बांधावी जाऊन. पण ती आल्यावर मला काय माहीत, आता ही मला वाटलं प्रेमानं राखी बांधायला आली, पण राखी बांधताना ती म्हणाली मेल्यानं वाटणी दिली नाही. आणि त्याच्या बायकून आता भांडण करू लावले. मग त्याला आणलेली राखी काय टाकून द्यायची का? म्हणली जातात आता तुम्हाला बांधते म्हणून जाईल. मग माझ्या ध्यानात आलं ही ह्याच्या भावाला बांधायला आली ती, पण काहीतरी वाद झाला आणि तिथं न बांधता मला बांधायला आली. मी आम्हाला बाई माझ्या मठाला जमीन नाही, काही वाटणी मिळायची नाही, तू काही राखी बांधू नको मला. संसारिक माणसं भेटल्यावर दुसरं काय, हेच याचं तसं त्याचं तसं.
ती बाई बसली जैमिनी समोर. आता साधूनं सारख्या गप्पा माराव्या, गोड देवाधर्माचं बोलावं, चांगलं बोलावं, साधूजवळ देवाचं बोललं पाहिजे. पण नाद साधू महाराजांनी काही लोकाला लई नाद आहे. आता आम्ही कोणाच्या घरी गेलो का आम्ही काय विचारावं, किती झाले ज्ञानेश्वरीचे पारायण, एकादशी करतात का तुम्ही, असं विचारावं. पण साधू म्हणणारे, संन्यासी म्हणणारे, ब्रह्मचारी म्हणणारे गाडीतून उतरले आणि कोणाच्या घरी गेले, मग कसं झाला पाऊस. आणि बरेच केले कर बाळ, तुला काय करायचं रे, तुला नाहीच लोकांची कशाला चौकशी करतो बिनाकामाची. तू चांगलं विचार, काही हरिपाठाचं विचार, काही परमार्थाचं विचार, काही चांगलं विचार. लोकांना नाद आहे. असो, जैमिनी महाराज बसले त्या बाईला म्हणले, होय हो तुमच्या गळ्यात मंगळसूत्र दिसेना गेले. ती म्हणे, नाही हो अजून माझं लग्नच झालं नाही. मग काही बेत नाही का लग्नाचा. बेत आहे म्हणली, पण उचित असं वर मिळाला नाही. कसा पाहिजे तुम्हाला वर. ती बाई सहज म्हणाली, तुमच्यासारखा मिळाला तर बरं होईल. आता इतके वेळ हे साधू म्हणून बोलत होतं, पण तुमच्यासारखा मिळालं का म्हणजे हे बिघडलं. आणि हे म्हणले, हो चांगलं आहे गड्या. मग तिने विचारलं, तुमचं लग्न, म्हणजे आमचंही झालं नाही. आता म्हणावं ना मी साधू आहे, संन्यास घेतला, ते झालं नाही म्हणायला, आमचंही झालं नाही. मग तुमचा बेत. ती म्हणजे अजून उचित वधू मिळाली नाही. कशी पाहिजे म्हणजे तुमच्यासारखी. ती म्हणली, मी तयार आहे. हा म्हणला, मग मी बी तयार आहे. मग लगेच शुभस्य शीघ्रम, लगेच लग्न. अग्नी आहे समोर पेटवलेला, दोघंही तयार आहेत, लग्नाला काय हरकत आहे. ती स्त्री म्हटली, महाराज सगळी काहीच हरकत नाही, पण आमची एक आट आहे. आमच्या घराण्याची अशी परंपरा आहे. म्हणजे कशी, वरानं वधूला खांद्यावर घ्यायचं आणि यज्ञ कुंडाला 3 प्रदक्षिणा मारायच्या, झालं लग्न. म्हणलं हे तर लय सोपं आहे. यज्ञ आहे, वधू आहे, वर आहे. जैमिनी महाराज उठले, ती स्त्री घेतली खांद्यावर, पहिली प्रदक्षिणा नाचतच मारली बिचाऱ्यानं. पण दुसरी प्रदक्षिणा मारायला चालू झाली, 60 किलोची बाई 250 किलोची झाली. उचलता पाऊल उचलना गेला. विचार करायला इतकी जड कशी झाली बाई, खाली ठेवून बघावी तरी, पण मनातली शंका, लग्न मोडल, हाय ते चलू द्या. हो, गुडघ्यावर हात ठेवला आणि तसाच बिचारा ती प्रदक्षिणा दुसरी पूर्ण केली. ज्यावेळेस तिसरी चालू झाली, घामे घुम झाला, पाय उचले ना, विचाराला काय करावं काय करावं. पण तशीच कुशंका शंका मनामध्ये ठेवून जबरदस्तीनं का होईना पण प्रदक्षिणा चालू झाली. तिसरी प्रदक्षिणा अर्धी झाली, आता थोडी राहिली, आता लग्न संपन्न होणार आहे. तेवढ्यामध्ये लांबकी दाढी अशी लांब खाली लोळायलेली दिसली. बाईला दाढी कशी काय आली. गडबडीत खाली ठेवून पाहिलं, बाई नव्हती, व्यास महाराज होते. गुरुदेव कधी आलात. म्हणले पाऊस पडला तेव्हाच आलो. खजील झाली. खजील होऊ नका, आत्ता सांगा काय लिहू. किती संन्याशी झाला, यती झाला, ब्रह्मचारी झाला, म्हणजे त्याचं मन त्याच्या ताब्यात राहताही लिहू का न राहताही लिहू. आणि मग जैमिनी महाराज म्हणले, गुरुदेव तुमचंच खरं आहे. तुम्ही म्हणतात ते योग्य आहे. चंचल असलेलं मन, कोणाच्या ताब्यात नसलेलं मन, कुठेच न थांबणारं मन, कशानेच समाधानी न होणारं मन, पण देवाच्या पायाजवळ मात्र समाधानी होत आहे. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. वा वा. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, आता कोठे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. कुठेच जात नाही. देवाचे चरण पाहिले, आता कुठं जाईल ते मन. महाराज म्हणजे ते स्थिर होत आहे. महाराज आम्हाला तेच म्हणायचं आहे, जे मन चंचल आहे, जे मन चपळ आहे, कशानंच कुठेच समाधानी होत नाही, ते मन तुम्ही म्हणता देवाच्या पायाजवळ निघत नाही. हो म्हणे निघत नाही. मला असं वाटतंय महाराज, तुमच्या मनाला काहीतरी मोठं गबाळ सापडलं असेल. उगच कुठं नाही मन निघतंय, पण इथं थांबलंय म्हणजे काहीतरी सापडल्याशिवाय का. एखादा जर पाहुणा दारावून गेला तरी घरी न येणारा, 2दा-3दा घरी आला की समजून जायचं ह्याला काहीतरी पाहिजे आपल्याकडून. मग ज्या अर्थी तुमचं मन कुठंच थांबत नव्हतं, पण इथं थांबतंय देवाच्या पायाजवळ, त्या अर्थी काहीतरी सापडलंय तुम्हाला महाराज.
आता आमचे काही कीर्तन करायचं एरवी 12 महिने फिरतात लोकांच्या दारातून. पण माझा असा अनुभव आहे, त्यांची तारीख ज्या सप्त्यात असतील त्यांचा सप्ताह जवळ आला की हे मनानं त्यांच्या घरी जातात पुन्हा. मग आला असेल तुमचा सप्ताह जवळ? हो म्हणले आला आहे. मग यंदा कोणाच्या घेतल्यात तारखा? मग घेतल्यात आमक्याचा. बरोबर नाही, काही नाही, सहज आलो होतो. म्हणजे त्याचं म्हणणं असतं मी अजून जिवंत आहे, हो माझी घ्या. हो आमच्याकडं तर याच्यापेक्षा पुढचा आता एक जण आता नवीन निघाला. होय बाबा झाल्या मठातल्या तारखा घेतल्या सगळ्याच्या? म्हणे हो. नाही काही नाही, मग केली असती एखादी शेवण काय. गेले की रे बघा सगळ्या घेतल्या आता तारखा, पुढच्या वर्षी आता करू तुझं. हो पुन्हा पुढच्या वर्षी घ्यायचीच नाही त्याची, जे मनानं मागतं त्याची काय खरी आहे तारीख. रामकृष्ण महाराज तुमचं मन न थांबणारं पण इथं थांबतंय, काहीतरी सापडले त्याला. महाराज म्हणजे नुसतं नाही सापडलं, मग सहज सापडलंय. कसं सापडलंय? अभंगामध्ये सुरवाडिक शब्द आला आहे आणि शब्दकोशात सुरवाडिक शब्दाचे 26 अर्थ आहेत. त्याच्यातलं आपलं एकच कामाचं आहे. सुरवाडिक सहजपणे काय सापडलं? केन अर्थात गठुडं सापडलं. तिसरं चरण आहे बघा. सुरवाडिक पण हरी सुरवाडिक सुरवाडिक बने सुरवाडिक पण येते सापड मिले गेले. सुरवाडिक पण येते सापड मिले गेले. येथे सापड मिले गेले. आता उठा वेचे माना हरी, आता उठा वेचे माना. सुरवाडिक बने येते सापड रे, सुरवाडिक बने येते सापड रे, सापड रे गेले आता बुखावे से आता बुखावे से मना. सुरवाडिकपणे येथे सापडले केणी. सुरवाडिकपणे सहजपणे, केणी अर्थाचं ठेवा, हा काही मौल्यवान वस्तू असं काही सापडलं. विठ्ठल विठ्ठल सहज आम्हाला ठेवा सापडला. म्हणून आता आमचं मन देवाच्या पायाजवळून कुठेही जात नाही. महाराज हे तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण आम्ही जरा प्रारब्धवादी माणसं आहेत, प्रारब्धावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत आम्ही. तुमच्या नशिबात नसलं तर तुम्हाला मिळेल कसं? महाराज म्हणले असं नाही. आमच्या जीवनातला भगवत चिंतनाने नामस्मरणाने देवाच्या पायाजवळ राहण्याने भोगच सरून गेला. आमच्या जीवनातला भोग गेला, म्हणून भोगाच्या पाठीमागे येणारा जो लाग आहे तोही आमच्या जीवनातला सरला निवारला. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका मनी भोग तुका मनी भोग तुका मनी भोग देवा
उठावेसे मना आता उठावेसे मना तनाही नारायण तुका म्हणे भोग गेला असा अर्थ करा, निवारीला लाग. आता उठावे सेमना येत नाही नारायणा यथामथी आता अवकाश. मला वाटले पोटापुरतं झालंय आता. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित झालो ते भजनानंदी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नारायणरावजी तुळशीरामजी थोरात तात्यांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करू. तात्यांचं जीवन खरंच भजनानंदी होता. भजन म्हटलं की पहाटे 4-4 वाजेपर्यंत तात्याचं भजन चालायचं. काकडा तितक्याच तयारीनं, भजन तितक्याच तयारीनं, गीतेचे अध्याय ज्ञानेश्वरी. मी लहान होतो पण मी ऐकले त्यांच्याकडून हे सगळं. त्यांचं जीवन भजनात खर्ची गेलं आणि मग तीच पुढी परंपरा, ती पिढी भजनच करते. असा मोठा आनंद आहे. नुसतं भजन करत नाहीत, भजन जगाला वाटणं चालू आहे. महाराज म्हणाले जुन्या लोकांचं काहीतरी लिखाण आहे बघा. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शिकवावे. जे आपल्याला ज्ञान आहे, जे आलं आहे परंपरेनं, सद्गुरू श्री गुरुकृपेनं, ते जगाला दिलं पाहिजे. हीच परंपरा या घराण्याची, जगाला देत राहण्याची उत्तम अशी परंपरा आहे. गुरुजीचा आमचा चांगला स्नेह. आता 3रं वर्ष आहे. म्हणजे बाबा तुम्हीच हे कीर्तन करायचं. आता वास्तविक पाहता मी तुमच्यासारखा रसिक नाही. गायनातलं मला काही कळत नाही, वादनातलं कळत नाही. फक्त मला ऐका येते तुमचं फक्त ऐका येतं आहे. कुठला राग गायला एवढं कळतंय, बाकी काही कळत नाही. हां, ते गुरुजीमुळंच कळते ते पण आता. हां, बाकी काही कळत नाही. पण काहीतरी चला, त्यांच्या आज्ञा आहे बाबा तुम्ही सेवा केली पाहिजे. मग आता वेळात वेळ काढून आजची सगळा मिठी उरकून पण आलो बघा. रात्री भजन गोड झालं. ज्यांचं रात्री कीर्तन झालं हरिभक्तीपर्यंत दत्ता महाराज उपस्थित आहेत. आता महाराज आहे, गुरुजींचेच विद्यार्थी आहेत उपस्थित. तुम्ही गुरुजींवर प्रेम करणारी सगळी मंडळी. आता नावं काही विसरले तर दत्ता जरा कॉफी कर बरं का, उलशिक दे थोडी. हरिभक्तीपरायण हार्मोनियम साथ करण्याकरता धायगुडी गुरुजी आहेत. हरिभक्तीपरायण बडी भाऊ आहेत, बबन महाराज आहेत, भगवान महाराज आहेत. हां, प्रशांत महाराज कीर्तनात उपस्थित झालेत. त्यांच्यासोबत हरिभक्तीपरायण रंजन गुरुजीसुद्धा आलेत. लहानपणी बघितलं होतं गुरुजीला, आता काही हां, बाकी सगळी मंडळी आहेत. हो, ज्यांचं वादनच वाऱ्यासारखं आहे, ज्यांचा हात वाऱ्यासारखा चालतो, असे पवन महाराज साक्षात वाजवण्याकरता उपस्थित आहेत. दत्ताभाऊ आहेत, शशी महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, पांडू महाराज आहेत. बाकी सगळे आता काही मला पोरायची नावं माहीत नाहीत बा. हे पूर्वीचे वादक होते. तुकाराम महाराज आहेत, बाकी गुंडरे साहेब, बाकी सगळी मंडळी तुम्ही आलात. तात्या आलेत पलीकडे बसले तिकडं तात्या.
आमची हिंगणीची मंडळी आहे, बाकी सगळी मंडळी, आता गुरुजींवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी सगळे उपस्थित झाले. जर अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा. पुन्हा कीर्तन झाल्यावर काही 100-500 आणून द्या, पुन्हा घेतो पुढच्या वेळेस. काय बिघड नाही, नावाचा प्रेमी माणूस नाही मी. आपलंही कुणी घ्यावं अशी माझी अपेक्षा नसते, पण आहे तुम्ही सगळे कलाकार आजच्या विशेष दिवशी उपस्थित झालात. नाही कोणी येत नाही गुरुजी, आज मोठे मोठे खडे आहेत, कोणी इकडं प्रेमाचं ठिकाण नाही, म्हणून सगळे उपस्थित झालोत. सर्वाच्या चरणी पुनश्च एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. माझं बोलणं थांबवतो. चाल म्हणायची का? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. हरे भक्त तुका म्हणे भोग, 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 तुका म्हणे तुका म्हणे भोग, तुका म्हणे भोग, तुका म्हणे भोग, तुका म्हणे भोग. गेला निर्वाणला, आग आता उठावेसे, आता उठावेसे, आता उठावेसे, आता उठावेसे. नारायण येत नाही नारायण.
येत नाही नारायण नारायण येत नाही नारायण बोला भाऊ भाऊ नारायण हेत नाही नारायण
येत नाही नारायणा येत नाही नारायणा येत नाही येत नाही नारायण नारायण आता उठावे आता जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा